तर मी आता गुजरातमधील कच्छ या भागात आहे. कच्छमध्ये आल्यानंतर मला मित्रांनो जेवढ्या पण गाया दिसल्या ना त्या गाया नव्हे सेम नंदी बैलागत दिसत होत्या. ते असं स्ट्रक्चर नव्हे, प्रत्येक गावात असा एक मोठा स्तंभ आहे किंवा मिनार म्हणू शकताय. तर हा मिनार नव्हे, पाहताक्षणीच आपल्या लक्षात येतं की बाबा हे पशुपक्ष्यांना राहण्यासाठी बनवलेलं आहे. कारण मित्रांनो काही सुधरा नाही, मला इतकं गरम झालं ना, भयंकर अशी चक्कर आल्यागत व्हायला लागली ना. लय ऊन बेकार, लय ऊन. उन्हाळ्याचा प्रवास करू नका मित्रांनो, लय बेकार, लय खराब हो, लय खराब. मोटरसाइकिल अलाउ नहीं है इस रोड में। हाँ वही तो बोल रहा हूँ, किधर तक जाएगी मोटरसाइकिल तो इस रोड में अलाउ नहीं है, आपको उधर से जाना पड़ेगा। मित्रांनो हे रोडच्या कडेला मिठाचे डोंगर दिसतात का, ह्या डोंगरापासून नव्हे निरमा पावडर बनवली जाते. डबा आलाय तर भाऊंनी बघा इतका मोठा डबा आलाय मित्रांनो. तर भाऊने डबा घरनं मागवलाय. गवारीची भाजी, भजी दिल्यात, अरे काय काय दिलंय. आणि हे बघा दूध, छाछ. अरे गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या संपूर्ण भारत यात्रेचा दिवस आहे. आज 34व्या दिवशी आहे आपण आता गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये फायनली आज मी गुजरात सोडलं असं मला वाटते. तर आपण एका हॉटेलमध्ये काल जेवण केलं, तिथंच त्या सरांनी आपल्याला इथं बाज टाकून दिली होती. तर इथंच झोपलो होतो आपण, अशा प्रकारे एकदम मोकळ्या हवेमध्ये झोपलो होतो. तर आता इथनं प्रवासाला सुरुवात करतोय सकाळ आणि पाहूया आंघोळ मला वाटतं 10 वाजायच्या दरम्यान करावं. सकाळ नाही प्रवास उरकून घ्यावा अशा पद्धतीने आहे. तर कुठं झोपतोय तुमचा भाऊला का मित्रांनो, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, नवीन पाहत असाल तर. पाहूया दिवसात आज काय करतोय आपण. मित्रांनो तर फायनली हायवेला लागलोय आता. डायरेक्ट 50 किलोमीटर नंतरच आपण थांबणार आहे. चलो मित्रांनो, तर पूर्ण प्रवास हायवेनीच आहे. हायवेनी मजा येत नाही प्रवास करायचा. प्रवास करायला मजा येते ग्रामीण भागात. हायवेने लगेच 50 किलोमीटर कधी होतंय ते कळत नाही, पण ग्रामीण भागात 50 किलोमीटरला लोक किती भेटतात, काय होतंय. लय लोकांशी चर्चा होती, लोक थांबवतात. चला मित्रांनो, तर कालच्या दिवसात पाणी भरायचं लक्षातच राहिलं नव्हतं, फिल्टर पाणी. तर आता इथं फिल्टर पाण्याचा प्लांट आहे, इथं पाणी घेऊया भरून. पाठीमागं दिसतोय चामुंडा वॉटर सप्लाय. हाय चालू हो. भाई पाणी बहिणी का पाणी बहिणी का. मित्रांनो, ते एका पेट्रोल पंपावर थांबलं, बराच वेळ झाला थांबलो होतो. आणि आता इथं चांगली व्यवस्था आहे झोपायची वगैरे, तर दुपारचा आराम इथंच करतो अशा पद्धतीने आहे. तर चला मित्रांनो, इथं खाटबीट टाकलेले आहेत, तर खाट्यात जाऊन झोपतो. आपलं मंदिरात जाण्यापेक्षा इथं चांगले झाडाखाली. ओके चलो, एक पॉवर बँक उतारली, ती चार्जिंगला लावू आपण. मित्रांनो, ते ह्या कॉटवरच बराच वेळ आराम केला आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. माझं मन लागा नाही व्हिडिओ, मला कुठं तरी ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक घ्यायचा आहे की जागा भेटा नाही. आणि मी प्रवास पण पाहिजे असा कळा नाही. चला जेवण करू एखाद्या ठिकाणी, अजून 10-15 किलोमीटर जाऊन. चलो सर, चलता हूँ जा रहा हूँ मैं. मित्रांनो, तर पुन्हा मिठाचा प्रदेश चालू झाला आहे. पाहू शकता आता पाठीमागे गेलं हे असं दोन्ही साईडला मीठ असल्यागत वाटतंय, पण इथं शेती केली जात नाही आहे. इथं नॅचरली समुद्राचं पाणी येत असणार आहे. आणि मित्रांनो, इथं समुद्राचं पाणी येत आहे, जिथं मीठ तयार होत आहे ना, ते पूर्वी समुद्रच होतं सगळं. फक्त काय झालं, भूकंप आल्यामुळं ते डोंगर तयार झाला, आणि त्यामुळं समुद्राचं पाणी तिथं फक्त 2-3 महिन्यात पुरतच यायला लागला असं झालं. नाही तर पूर्वी सगळं समुद्रच होता ते. आणि कच्छ हा मित्रांनो भारतातील सगळ्यात जास्त भूकंपग्रस्त जिल्हा आहे.
मित्रांनो तर जेवायला आलो एका हॉटेलला. आपण एका पेट्रोल पंपावर थांबलो होतो. तिथं भूक लागली होती कारण सकाळपासून नाश्ता पण केला नव्हता मी. आता वाजले 2. तर त्यामुळं तिथनं जवळपास 15 किलोमीटर आल्यानंतर एका हॉटेलवर जेवायला थांबलो. इथं पाहू शकताय शेवभाजी रोट्या अशा पद्धतीने जेवण घेतलेलं आहे आणि जेवतो आणि मग अजून इथं थोडा वेळ बसतो. एखादा फोटो व्हिडिओ टाकून पुढच्या प्रवासाला निघतो आपल्या. मित्रांनो तर जेवण झालं. 120 रुपये बिल झालं. ऑनलाईन पैसे केलेत. आणि आता काय झालं आहे, आपला कॅमेरा आहे ना, कॅमेरा वॉटरप्रूफ नाही आहे सध्या. काही त्याचं बटन आहे ते खराब झालं आहे. बटन च्या जागेवर काहीतरी लावायचं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मी. मोबाईलमध्ये काढू आपण त्याचा व्हिडिओ, त्यावेळेस दाखवतो. बटन खराब झालं आहे त्याचं. तर कॅमेरा वॉटरप्रूफ राहिला नाही, त्यासाठी कॅमेराचं काहीतरी जुगाड करायचे वॉटरप्रूफ करण्यासाठी. मेन तर आज आभाळ आलं इथं गुजरातमध्ये. पाऊस येईल असं वाटतंय. आपल्या इकडं झाला का नाही पाऊस काय माहिती अजून. चलो मित्रांनो काही सुधरा नाही. मला इतकं गरम झालं ना, भयंकर अशी चक्कर आल्यागत व्हायला लागली ना. लय ऊन बेकार, लय ऊन. आत्तापर्यंत जेवढे दिवस प्रवास केला ना त्यातलं सगळ्यात भयंकर ऊन इथे. काही सुधरा नाही. आता इथंच ह्याच्यात मुक्काम करतो. मुक्कामच म्हणतो. इथं जाऊन जरा बसतो आतमध्ये. फॅन बी नाही मंदिराच्या ह्याच्यात हॉलमध्ये. काय ऊन आहे, किती टेम्परेचर सांगतो तुम्हाला. भयंकर मारायलाच माणूस एखादा आला. आता मी तुमच्यासाठी रिस्क घेतो. झूम करून किती मासे आहेत एका याला. आणि त्या साध्या नाहीत, आगी मावाच्या मासे आहेत. तर चला आतमध्ये जरा बसू थोडा वेळ, मग जाऊया पुढं प्रवासाला. त्यांनी आंघोळीची व्यवस्था इथं पाहू शकता, टाकी बिकी. पण त्याच्यावर लई मासे आहेत, आगी मावाचे मासे आहेत. त्यामुळे आंघोळीचं नकोच वाटतंय. आणि पाण्याचा ड्रम ओलं करून गेलो त्यावेळेस जितक्या माश्या उठल्या की मला समजलंच नाही काय करावं. मंदिरात पत्ते खेळत बसलेत लोक. मित्रांनो तर फायनली आंघोळ करतोय आता. लय ऊन बेकार तापलो मी. तर आता करूया आंघोळ. उद्यापासून दुपारचं 5 वाजल्याशिवाय प्रवासच करत नसतोय मी. एकदम छोटंसं पाणी येतंय. पण मित्रांनो तर फायनली आंघोळ वगैरे झाली. कपडे पण बदलले. आज शर्ट लय मळाला होता. तर आता हे सगळी मातीच आहे रेगिस्तानची. त्यामुळे इथं बूट बी घालता येणार, पाय बी बळतात लगेच. अशा पद्धतीने आता मेन टास्क तर तिकडं जायचं आहे आपल्याला. जे दिसतंय का तिथं बसूया थोड्या वेळ. ओके चलो. 5 वाजले तर 5 वाजले तर ऊन काही कमी झालं नाही अजून. आणि एकदम कडक ऊन आहे. तर हे सर चलो सरस मध्ये एकदम भारी म्हणतात मित्रांनो. हे सर मला कितीतरी म्हणजे सरच आहे असं आहे. तर मित्रांनो चला 5 वाजले तर इतके भयंकर ऊन ना. दुपारी खरंच मला वाटलं होतं आता मी माझं काय खरं नाही. चला हे बघा टायर कसे चिंपून चालवलेत. नवीन रबर काढायला याचा जुन्याचा उपयोग करत असतील असं वाटतंय मला. मित्रांनो तर मेन रोड सोडून आपण नव्हे आता लेफ्ट घेतलेला आहे हायवे सोडून. पण हा रोड लय खराब आहे. अंडोलेशन लय आहेत. असं बारीक रोड असला तर काही प्रॉब्लेम नाही, पण ह्याला झटकं लय आहेत. नुसतं खालीवर खालीवर खालीवर. बॅग लगेच दिल्या होत्यात असलं. ट्रकची लाईन बघा. घालतो का अंगावर आता. तर मित्रांनो मशीननी सगळा रोड अडवून ठेवला आहे. जा बाबा जा, तुला इकडं जायचं जा. मित्रांनो तो लई जाम रोड आहे हा बघा. दुसरा पर्याय रोड निवडायला पाहिजे होता मला असं वाटतं. लई खराब होत, लई 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 खराब.
एका हायवेला आलोय पण इथं 2 व्हीलरला एंट्री दिसत नाही. टू व्हीलर भाई, टू व्हीलर जा सकती है क्या? टू व्हीलर जाएगी क्या ये हाईवे से? हाँ हाँ मोटरसाइकिल अलाउ नहीं है इस रोड में. हाँ, वही तो बोल रहा हूँ. किधर तक जाएगी? मोटरसाइकिल तो इस रोड में अलाउ नहीं, आपको उधर से जाना पड़ेगा. अभी तो ये दीदी बोल रही जाओ. तो बोल दिया, लेकिन इधर से तो बोर्ड लगा हुआ है कि अलाउ नहीं है. कितना दूर तक चली जाएगी? ये तो पूरा NH पूरा एकदम, मान लो पूरा, ये तो एक्सप्रेस हाईवे है ना, हाँ. पूरा एकदम लास्ट तक चला जाएगा ना. आप बीच में उतरने के लिए है क्या? बीच में उतरने का तो है, इधर टोल वगैरह है, लेकिन अभी उधर में कुछ अगर दिक्कत हो जाएगा तो हम दोनों तो नहीं आएंगे. आप जाने का है तो आप जा सकते हैं, लेकिन अगर ये भाई से पूछ लो. मेरे को जैसलमेर जाना है. राजस्थान जाना है. हाँ. हाँ, तो ये रोड जा रहा है पूरा राजस्थान पूरा इधर. और दूसरा किधर से जाएगा? उधर दूसरा ये जो रोड जा रहा है ना, इस साइड हाँ. से. इसमें से बहुत ट्रक है यार. हाँ नहीं तो ये ट्रक सब इधर चढ़ रहे रहेंगे ना. हाँ, ये ट्रक सब इधर जा रहा है, इधर नहीं जा रहा है. ओके ओके ठीक है मित्रांनो. तर इथे एक्सप्रेस हाईवे. ये कौन सा एक्सप्रेस है? किधर से चालू होता है? जामनगर से. जामनगर से अमृतसर. हाँ, अमृतसर. मित्रांनो तर मित्रांनो चला फायनली बारक्या रोडने जायचं ठरलं आपलं. कारण मोठ्या रोडवर परमिशन नाही. तिथे सोडत होता भाऊ, जा म्हणत होता. पुढं जाऊन कुठं अडवलं तर काय करायचं. त्यात तिथं पेट्रोल वगैरे भेटत नाही, मध्ये पंप नाही, थांबायला काही व्यवस्था नाही. आपल्याला मुक्काम करायचं आहे. मी सकाळ चढलो असतो ना तर मी आरामात गेलो असतो. मित्रांनो तरी लागला गाडीला 1360 रुपयाच्या पेट्रोलमध्ये गाडी चालली 680 किलोमीटर. किती ॲव्हरेज दिलं ते कमेंट करून नक्की सांगा. इकडं बघा परत पांढरं वाळवंट झालं. नदी बिदी जरी सुकली ना तर इकडं पांढरं होतं. तर गुजरातमध्ये आल्यापासून मी पक्ष्यांची घरं ही कायम पाहत आलो आहे. तर ही पाहू शकता असं पक्ष्यांचं घर आहे. ह्याच्यावर मला एक इंस्टाग्रामसाठी रील काढायची, तर त्याचाच बद्दलची माहिती घेतोय मी. आता ही पोरं आल्या त्या पोरांना विचारूया माहिती. केशव, बढ़िया. कहाँ से आया? महाराष्ट्र. कहाँ? महाराष्ट्र मालूम है क्या? हुआ? पुणे. पुणे मालूम है क्या? पुणे मालूम है क्या? मुंबई मालूम है? मुंबई मालूम है. ये पक्षियों के लिए बनाया, उसको क्या बोलते हैं? चबूतरा. चबूतरा. और उसकी खासियत हर गांव में बनाते हैं क्या? यस. तो मेरे को इसका वीडियो निकालना है. मित्रांनो तर मी सध्या गुजरातमध्ये आहे आणि मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा. आणि मी आता गुजरातमधनं राजस्थानकडे निघालोय. तर मित्रांनो मी गुजरातमध्ये आल्यापासून नव्हे एक गोष्ट प्रत्येक गावात पाहतोय. तर मित्रांनो हे असं स्ट्रक्चर नव्हे, प्रत्येक गावात असा एक मोठा स्तंभ आहे किंवा मिनार म्हणू शकताय. तर हा मिनार नव्हे, पाहता क्षणीच आपल्या लक्षात येतं की बाबा हे पशुपक्ष्यांना राहण्यासाठी बनवलेलं आहे. कारण प्रत्येक ह्याला कप्पे बनवलेले आहेत. तर मित्रांनो गुजरातमधील लोक नव्हे पशुपक्ष्यांवर जास्त प्रेम करतात. तर प्रत्येक गावामध्ये पक्ष्यांना राहण्यासाठी असं घर बनवलेलं असतं. ह्याला चबुतरा म्हणतात. हे मेन कबूतर या नावातून त्याचं नाव चबुतरा पडलेलं आहे. मित्रांनो ह्यामध्ये कबूतर, पारवे, त्यानंतर कावळे, चिमण्या बिमण्या सगळे राहतात. काय पक्षी तर इथं पिल्लं पण देतात. तर मित्रांनो इथं गुजरातमध्ये आल्यापासून नाही मी कुठं जाई कुठल्या ग्रामीण भागात थांबलो तर बारकी पोरं म्हणतात रायडर आ गया. कारण माझ्या हेल्मेटला कॅमेरा असतो, रायडिंग जॅकेट, रायडिंग गिअर असतात. तर ती पोरं आहेत. तर त्या पोरांना विचारूया ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतात. भाई इसको क्या बोलते हैं? चबूतरा. चबूतरा बोलते हैं. और क्यों बनाते हैं इसको? पक्षी को रहने के लिए. पक्षी को रहने के लिए. और इसमें कितने पक्षी रहते हैं? या जितने भी लेना हो इतने. जितने भी रह सकते उतने रह सकते. हाँ. तर मित्रांनो या पोरांना भेटून खूप भारी वाटलं. आपसे सभी से मिलके बहुत बढ़िया लगा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो असं बाहेर राज्यात आपल्याला अशी मुलं भेटली ना खूप भारी वाटतं. चला बाय फॉलो नक्की करा. चबुतऱ्यावर व्हिडिओ काढला रील आणि आपण आता चाललोय नंदी बैलासारखी गाई पाहिला.
मित्रांनो, तुम्ही कधी नंदी बैलासारखी गाई पाहिली होती का? तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये मला एकदम नंदी बैलासारखी दिप्पाड आणि उंचच्या उंच गाई दिसलेली आहे मित्रांनो. त्या गाईकडे पाहताना ती गाई आहे म्हणून वाटतच नाही, एकदम रुबाबदार असा बैल वाटतो. तिची ती मजबूत शिंगे आणि तिचं ते बहरदार वशिंड पाहून तर असं वाटतं की ती एक नंदी बैलच आहे. आणि मित्रांनो, ह्या गाईचे नाव कॉन्क्रीज गाय आहे. त्यावेळेस काय आपल्याला काढता आला नाही व्हिडिओ. आज गायची खोद करत आलो आहे मी, कारण मी आता थोड्या उद्याच्याला नाही मी ह्यातनं बाहेर निघणार आहे. उद्याच्याला मी गुजरात सोडणार आहे, त्यामुळं माझ्या मनात राहिलं नको की बाबा ही गाईचा व्हिडिओ राहिला मला. मित्रांनो, तर मी आता गुजरातमध्ये गुजरातमधील कच्छ या भागात आहे. कच्छमध्ये आल्यानंतर ना मला मित्रांनो जेवढ्या पण गाया दिसल्या ना, त्या गाया नाही सेम नंदी बैलागत दिसत होत्या. तर पाहू शकता, आता मी एका वाड्यात आलो आहे, त्यामध्ये जेवढ्या पण मोठ्या मोठ्या गाय आहेत ना, त्या सगळ्या नंदी बैलागत दिसतात. त्यांची शिंग हुबेहुब नंदी बैलागत असतात आणि त्यांचं वशिंड पण नंदी बैलागत असतं. तर मित्रांनो, ह्या गायांना नाही वेगळ्याच जातीच्या गाय आहेत. इथं माझ्या पाठीमागनं एक गेली, तर त्याला कॉन्क्रीज म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, इथं जे लोकल लोक आहेत, भाई इसको कौन सी गाय बोलते भाई? अरे बोलो बोलो. इसको गिर गाय बोलते हैं. गिर गाय बोलते, कांक्रेज गाय बोलते. तर मित्रांनो, ही गाय नाही वे फक्त ही कच्च्या भागातच सापडते, कारण ही कमी पाण्यात, म्हणजे पाणी नाही भेटलं ना तरी रेगिस्तानात मैलोमेल बिना पाण्याची पण चालू शकते. हे ह्या गायचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, तुम्हाला हे माहीत होतं का नव्हतं? कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. क्या बोलोगे भाई? ठीक आहे मित्रांनो, तर फायनली आपण ह्या गावातील तबेल्यामधनं निघत होतो. मित्रांनो, मी इथं विचारलं ही काही गोशाळा आहे का, काय कोणाच्या प्रायव्हेट गाय आहेत का? तर ते म्हणे नाही, सगळ्या गावाच्या गाय आहेत, सगळ्या गावाच्या गाय एकाच ठिकाणी डालल्या जातात. तर मित्रांनो, पाहू शकताय. आणि इथं नाही लोक कुणी पण येऊन खायला टाकते, ज्याचं मन आहे ना ते येऊन खायला टाकते. आणि इथं सगळ्यात जास्त गोसेवेला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं, गायांची सेवा करण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. आणि गुजरातमध्ये पशुपक्षी आणि ह्याच्यात वर खूप जीव लावला असतो. इथं पाहू शकता पशुपक्षी हत्या, म्हणजे इथं चिकन मटन पण जास्त भेटत नाही, थोड्या प्रमाणात भेटतं, अशा पद्धतीचं आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढे चाललो आहे प्रवासाला. पण प्रवासात इथं सगळं नाही मिठाचे फॅक्टरी लागलेत मित्रांनो. तर मिठाचे इथं पाहू शकता डोंगर आहे, तिकडं बी डोंगर आहे, इकडं बी डोंगर आहे. तर मित्रांनो, इथनं मीठ एक्सपोर्ट होतं आणि ह्या मिठापासून नाही खास हे बनतं, जे वॉशिंग पावडर असते ना, त्यात पण मीठ असतं. मला आत्ताची कळलं की वॉशिंग पावडरमध्ये पण मीठ असतं आणि ह्या मिठापासून वॉशिंग पावडर बनते. पाहू शकता इथं पूर्ण हे मिठाचं वाळवंट आहे. तर त्यामुळं तिथले ट्रक येऊन जाऊन रोडची बघा कशी हालत झालेली, एकदम चिकचिक झालेली सगळीकडं. जिकडं बघावं तिकडं मिठाचे डोंगर दिसत आहेत. मित्रांनो, तर फायनली आपल्याला एक पेट्रोल पंप भेटलेला आहे आणि आता ह्याच पेट्रोल पंपावर मुक्काम करायचा आहे. जर पेट्रोल पंपावर आलो जस्ट विचारलं भाऊ मी राहू शकतोय का, तर म्हणे तुम्ही बिंदास राहा, काही अडचण नाही आहे. तर मित्रांनो, एकदम चांगली होती. पहिल्या ह्याच्यातच ते पोरांनी हा म्हणलं आणि आपण आज इथंच थांबतोय पंप. मित्रांनो, तर पेट्रोल पंपावर जे भाऊ होते ना, त्यांनी बघा आपली राहण्याची व्यवस्था कशी केली. एक खॉट टाकून दिली आहे, त्याच्यावर गादी वगैरे टाकलेली आणि इथं झोपा म्हणले बिंदास, काय अडचण नाही आहे. आम्ही पण बाहेरच झोपतो मोकळ्या हवेत. तर मग मित्रांनो, मोकळ्या हवेतच झोपतोय. आता बघूया कसा होतोय आजचा प्रवास. इथं पाहू शकता आतमध्ये ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये मित्रांनो, तर फायनली डबा आलाय. तर भाऊंनी बघा इतका मोठा डबा आलाय मित्रांनो. तर भाऊने डबा घरनं मागवलाय. बाई कैसे मागाय क्या? तर मित्रांनो, बघा किती मोठा डबा आहे इथला आपला गुजरातमध्ये, एकदम टप्प्याच्या टप्प्या डबा आहे. तर बघूया आता नक्की काय आहे डब्यात, तुम्हाला दाखवतोच भाऊचा माझा सेमच असेल बहुतेक. अशा पद्धतीचा डबा आहे. हे मला वेगळी भाजी आहे. ओके, ठीक आहे, तुम्हाला दाखवतो खोलल्यानंतर. गवारीची भाजी, भजी दिल्यात. अरे काय काय दिलंय, आणि हे बघा दूध छाछ. अरे भाई, तो ये मैं दोनों भी नहीं खाता यार. एक खा लो जो भी. नहीं एक मैं दूध का खाता ही नहीं यार. छाछ खा लेना. ओके दोनों लाए यार. ओके. ये भाई पुणे से आ रहे हैं और लद्दाख जा रहे हैं. ये इसके पास होंडा गाड़ी है फैशन प्रो की, ये गाड़ी लेके जा रहे हैं. और ये यहाँ पे रुके पंप
पे आके HP का पेट्रोल पंप पे इधर आके सोए हैं। देखो ये खुली जगह पे सोए हैं। और जितना बने इतना सपोर्ट करो, लाइक करो, फॉलो करो और शेयर करो। शेयर और लाइक और फॉलो करना भूलना मत भैया। जितना बने उतना सपोर्ट करो भाई। ये भाई ने होंडा गाड़ी लेके अब यात्रा कर रहा है भाई। नहीं कर सकते, इतना बड़ा रिस्क भी नहीं ले सकते। और होंडा गाड़ी पे वो भाई कर रहे हैं, उसका बहुत बढ़िया जुनून है और बहुत बढ़िया ताकत है कि ये गाड़ी लेके वो सफ़र कर रहे हैं। हमारे से होती नहीं है इतनी सफ़र गाड़ी पे। वो मोटरसाइकिल लेके यात्रा कर रहे हैं। उसको आप सपोर्ट करो। खूब खूब धन्यवाद है भाई को कि ये गाड़ी लेके मोटरसाइकिल पे अपनी यात्रा लॉन्ग सफ़र कर रहे हैं। इसके बारे में मेरे तरफ से बहुत बहुत आभार है उसका। और जितना बने इतना ऐसे लोगों को आपको फॉलो करना चाहिए और शेयर करना चाहिए। जितना बने इतना आपके तरफ से सपोर्ट कीजिए भैया।